महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकच चर्चा आणि ती म्हणजे अशोक खरात. अशोक खरात कोण आहे? अशोक खरातनी नेमके काय कारनामे केलेत आणि रुपाली चाकणकर यांचं नाव या प्रकरणाशी का जोडलं जात आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत केलेलं आहे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून एकच चर्चा आणि चर्चा म्हणजे अशोक खरात. अशोक खरात यांनी भोंदू बाबा म्हणून काम केलं आणि या भोंदू बाबात काम करत असताना 200 कोटी रुपयाची जी काही संपत्ती कमवली, त्या संपत्ती मागे कोण आहेत? नेमके अधिकारी आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत की सामाजिक कार्यकर्ते आहेत? या मागचं गुपित काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, अशोक खरात यांचं नाशिक जुन्नर या ठिकाणी फार्म हाऊस, बंगले असं विविध प्रकारच्या गाड्या आणि जो काही त्याचा एखाद्या राजा महाराजासारखा जो त्याचा थाट होता, त्या थाटाला कुठेतरी सुरुंग लागला आहे. मित्रांनो, एखादा भविष्यकार असो, नेता असो, समाजकार्य असो, कोणी असला तरी त्याला एवढं तरी भान पाहिजे की आपण नेमकं ऑफिसमध्ये करतोय काय, कुणाशी छेडतोय, कोणत्या महिलेला काय बोलतोय. यांनी तर पूर्ण लाज सोडली, कारण ऑफिसमध्ये नको ते कृत्य केलं आणि तो व्हिडिओमध्ये आला. एवढंच नाही तर अशोक खरात यांचे जवळपास 58 व्हिडिओ असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. मित्रांनो, एखादा कॅप्टन, एक्स कॅप्टन किंवा एखादा भविष्यकार, एखादा भोंदू बाबा किती माया, किती प्रॉपर्टी कमवू शकतो, तर याचं ताजं उदाहरण म्हणजे अशोक खरात यांच्याकडे 200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आज तागायत SIT चौकशीमध्ये उघड झाली आहे. मित्रांनो, आणि याच भोंदू बाबाच्या ट्रस्टमध्ये खूप मोठमोठे उद्योगपती, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं आहेत, ज्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं पण नाव समोर येत आहे. मित्रांनो, कालपासून महिला आयोगाच्या जे काही अध्यक्ष आहेत यांनी राजीनामा देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याच पक्षाकडून रुपाली ठोंबरे या वेळोवेळी करत आहेत. आणि जे काही शिवसेनेच्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सांगितलं की रुपाली चाकणकर या पदावर राहिल्या तर पोलीस तपासामध्ये अडथळा येऊ शकतो आणि म्हणून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला पाहिजे, असं पत्रकार परिषदेमध्ये आज अंधारे मॅडम यांनी जाहीर केलं आहे. तसंच रुपाली ठोंबरे यांनी पण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की रुपाली ठोंबरे, मी एकटे बोलत नसून महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते जे काही मागणी करत आहेत ती म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, अशा पदावर जर अशा महिला राहिल्यात तर नक्कीच पोलीस तपासामध्ये व्यत्यय येऊ शकतं, कारण हे पद खूप मोठं आहे, याला खूप मोठं महत्व आहे. म्हणून या पदाचा राजीनामा झाला पाहिजे आणि नंतरच अशोक खरात सारख्या नराधामाची चौकशी झाली पाहिजे, अशी पूर्ण महाराष्ट्रातून चर्चा होत आहे. आत्ताच कळालेल्या माहितीनुसार रुपाली ठोंबरे आणि सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी केली आहे, परंतु कोणत्याही क्षणी रुपाली चाकणकर यांचा जो काही अध्यक्षपदाचा जो काही विषय आहे ते लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारण एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर राहून एखाद्या भोंदूबाबाच्या एवढ्या आहारी जाणं हे कुठंतरी बरं नव्हतं आणि हेच महाराष्ट्राला पटलं नाही. कारण एकीकडं कुंपणात शेण खात आहे अशी परिस्थिती या प्रकरणामध्ये दिसून येत आहे आणि म्हणून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी सर्व स्तरातून चर्चा होत आहे. कारण एखाद्या भोंदू बाबाकडं एवढी मोठी संपत्ती आणि एवढ्या मोठ्या जे काही सेक्स व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ट्रस्टमध्ये
एखादी स्त्री, एखादी संविधानिक पदावर बसलेली महिला राहू शकत नाही, असं जाणकाराचं मत आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे. मित्रांनो, कॅप्टन जो काही अशोक खरात आहे, या अशोक खरातचं SIT मार्फत चौकशी पूर्ण झाली आहे असं प्राथमिक दर्शनी आता तरी समजत आहे. आणि नेमकं हे व्हिडिओ कोणी व्हायरल केले तर त्या ऑफिसमध्ये जे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता त्या ऑफिस बॉयनी खरात आणि ऑफिस बॉयचं खटकलं आणि त्यातूनच हा प्रकार घडला असं प्राथमिक दर्शनी माहिती मिळत आहे. मित्रांनो, अशोक खरात यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.